बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। राफेल संदर्भातली आज सकाळपासूनच राफेलवरती सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर हा निर्णय आता समोर आलाय। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला जबरदस्त दणका दिलाय। राफेल खरेदी प्रकरणाची आता नव्याने सुनावणी केली जाणार आहे। राफेल खरेदी प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती। ही याचिका कोर्टाने मान्य केली आहे। राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। सरकारला हा मोठा झटका समजला जातो। या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे। राफेल प्रकरणातील काही महत्त्वाची कागदपत्र चोरीला गेली होती आणि ही कागदपत्र वैध असल्याचं म्हणत या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आता मंजुरी दिली। ही कागदपत्र चोरीची असून ती वैध ठरवण्यात येऊ नयेत अशी मागणी ही केंद्र सरकारतर्फे करण्यात आली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने सरकारची ही मागणी फेटाळून लावली आहे। या क्षणाची ही मोठी अपडेट आपण पाहतोय राफेल संदर्भातली। If they had accepted the government's arguments, the review could not be considered. Now it will be considered on merits, and the Chief Justice has very kindly said that he will set a date. And in the last order, they had said that they will hear it in open court. So we are very confident that we will get a good opportunity to put forward two things. One is the review petition regarding their own initial judgment, and second is our perjury petition. Because we have said that you have been misled into making so many errors in the judgment. They have come up, surfaced, because the government misled you. And we have shown how that has happened. And therefore, we would very much want those officers and others to be brought to you for perjury. So we'll argue both those points, and we'll wait for the court's order now. तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा दणका दिलेला आहे। राफेल प्रकरणी आता नव्याने सुनावणी होणार आहे। थोड्या वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। राफेल प्रकरणी आता नव्याने सुनावणी होणार आहे। केंद्र सरकारला यामुळे मोठा धक्का समजला जातोय। तर राफेल खरेदी प्रकरणी आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने थोड्या वेळापूर्वीच हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। तर थोड्या वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि याच्यानंतर आता राफेल प्रकरणी नव्याने सुनावणी होणार आहे। केंद्र सरकारला हा मोठा धक्का समजला जातो। तर राफेल प्रकरणावरून काँग्रेसने याच्यापूर्वी आणि मुख्यतः राहुल गांधींनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता। वारंवार मोदी सरकारवरती आरोप होत होते आणि त्याच्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने निवडणुकीच्या तोंडावरच केंद्र सरकारला हा मोठा धक्का दिलेला आहे। राफेल प्रकरणाची आता नव्याने सुनावणी होणार आहे। या क्षणाची ही मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात। थोड्या वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिलेला आहे आणि राफेल प्रकरणी आता नव्याने सुनावणी होणार आहे। या क्षणाची ही मोठी अपडेट की राफेल प्रकरणी आता नव्याने सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने थोड्या वेळापूर्वीच हा निर्णय दिलेला आहे। तर राफेल प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे। या संदर्भातली प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, आपण ऐकूयात। I mean, if they had accepted the government's arguments, the review could not be considered. Now it will be considered on merits, and the Chief Justice has very kindly said that he will set a date. And in the last order, they had said that they will hear it in open court. So we are very confident that we will get a good opportunity to put forward two things. One is the review petition regarding their own initial judgment, and second is our perjury petition. Because we have said that you have been misled into making so many errors in the judgment. They have come up, surfaced, because the government misled you. And we have shown how that has happened, and therefore we would very much want those officers and others to be brought to you for perjury. So we'll argue both those points, and we'll wait for the court's order now. तर राफेल प्रकरणातला आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा महत्त्वपूर्ण निकाल। आमचे प्रतिनिधी सिद्धेश सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत फोनवरून। सिद्धेश, काय अधिक अपडेट आहे तुमच्याकडे?
नक्कीच गुरु, आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणायला लागेल, कारण राफेल प्रकरणातली जी काही महत्वाची कागदपत्र होती ही कागदपत्र चोरीला गेल्याचा जो दावा आहे तो सरकारकडनं करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर या संपूर्ण प्रकरणावरती जे होतं ते खूप गदारोळ माजला होता. राहुल गांधींनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन वेळोवेळी पुरावे सादर करून या प्रकरणावरती सरकारचं देशातल्या संपूर्ण जनतेचं लक्ष वेधलं होतं आणि आता सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते फटकारलेलं आहे केंद्र सरकारला. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. सुनावणी दरम्यान जी खरेदी प्रक्रिया होती त्याची पण पुन्हा चौकशी होण्याची जी आहे ती शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात आताच्या घडीची जी आहे ती मोठी बातमी जी आहे ती आपल्याला म्हणायला लागेल. अर्थात सिद्धेश, आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. केंद्र सरकारला यामुळे मोठा दणका बसलेला आहे. आज सकाळपासूनच खरं तर राफेलवरती सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं आणि अखेर हा काही मिनिटांपूर्वीचा निर्णय आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला जबरदस्त दणका दिलाय. राफेल खरेदी प्रकरणाची आता नव्याने सुनावणी केली जाणार आहे. राफेल खरेदी प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका कोर्टाने आता मान्य केली. सिद्धेश, हा किती मोठा दणका म्हणावा लागेल आता मोदी सरकारला? दणका म्हणायला लागेल गुरु, कारण रंजन गोगोई जे होते त्यांनी 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही प्रकरणाची जी सुनावणी होती ही जी राखून ठेवलेली होती आणि हा जो निर्णय आहे तो आज समोर आलेला आहे. निवडणुकांचा काळ आहे आणि अशा काळामध्ये अशा पद्धतीचा निर्णय येणं हे भाजपला जे आहे आणि एकूणच केंद्र सरकारला जे आहे ते एक मोठा धक्का म्हणायला लागेल. कारण गेल्या काही काळापासून या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील असेल राफेलचा जो मुद्दा होता त्याच्यावरनं काँग्रेसने सरकारवरती वेळोवेळी टीका केली होती आणि या सगळ्याकडे एकंदरीत जर का आपण पाहिलं तर काँग्रेससाठी आणि भाजपसाठी या दोन्ही पक्षांसाठी एक महत्वाचा निर्णय म्हणता येऊ शकेल आणि या निर्णयामुळे संपूर्ण जो प्रचाराचा एकंदरीत अजेंडा असेल हा दोन्ही पक्षांचा जो आहे तो पूर्णपणे निर्भर करेल आणि त्याच्यामुळे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते आता केंद्रित झालेलं आहे लोकसभा निवडणुकांकडे आणि अशा काळामध्ये राफेल संदर्भातली एक मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं देणं ही आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची अपडेट. गुरुप्रसाद. सिद्धेश, या सगळ्या घडामोडीनंतर आता काँग्रेसच्या गोटातनं काही प्रतिक्रिया आली आहे का? नाही, आतापर्यंत कुठलीच प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही. आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला, पण जी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे याच्यातली की काँग्रेसनं जे आहे ते वेळोवेळी या संदर्भातले मुद्दे जे होते या संदर्भातले जे पुरावे होते ते सादर केले होते. पत्रकार परिषदा घेत वेळोवेळी त्यांनी या संदर्भात कशा पद्धतीने हलगर्जीपणा दाखवला जातो या संदर्भातले मुद्दे जे आहेत ते मांडले होते आणि त्यानंतरची जी एकंदरीत परिस्थिती होती परिस्थिती जी आहे ती भाजपकडनं नाकारली जात होती. हा निर्णय आता जो आहे तो मोदी सरकारला अडचणीत आणणारा निर्णय म्हणता येईल. आपल्यासोबत साम टीव्हीचे संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले. सर, कसं बघायचं या निर्णयाकडे? किती मोठा दणका आहे मोदी सरकारला? ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला हा निकाल निश्चितपणे मोदी सरकार समोरच्या अडचणी वाढवणारा ठरेल हे आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होत आहे आणि त्या अगोदर आलेला हा निकाल हा मुख्यतः राहुल गांधी यांनी सातत्यानं जो प्रचार केला त्याला बळ देणारा आहे. द हिंदू या वृत्तपत्रानं राफेल घोटाळ्यातली कागदपत्र जी आहे ती जगासमोर आणली होती आणि तीच कागदपत्र ही सर्वोच्च न्यायालयामध्ये नेत अशा स्वरूपात घोटाळा झाला आणि याची चौकशी होणं हे का गरजेचं आहे याची पुनर्विचार याचिका जी आहे ती न्यायालयामध्ये सादर करण्यात आली होती. त्यावरची ही सुनावणी आहे. या अगोदर सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणामध्ये कोणतीही सुनावणी घेण्याची गरज नाही अशा स्वरूपाचा निर्णय दिला होता. आपणच दिलेला निकाल हा परत घेत सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणामध्ये चौकशी होऊ शकते आणि त्यासाठी म्हणून जी कागदपत्र समोर आलेली आहेत सरकारनं ही कागदपत्र खोटी सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कागदपत्र चोरीला गेले सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर कागदपत्र चोरीला गेली नाही असंही सांगितलं होतं. अखेरीस ही कागदपत्र सत्य आहे हे स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये सुनावणीला परवानगी दिलेली आहे. अद्याप घोटाळा झाला की नाही हे आपल्याला म्हणता येणार नाही. मात्र जे आरोप झाले त्या आरोपांच्या चौकशीला न्यायालयीन प्रक्रियेला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालय ही सुनावणी कधीपर्यंत करतं आणि सीबीआय किंवा इतर कोणत्याही एजन्सी मार्फत ही चौकशी पुढे नेली जाते का याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हा निकाल हा निश्चितपणे मोदी सरकार समोरचा भाजप समोरला अडचणी वाढवणारा ठरेल हे निश्चित आहे. अर्थात धन्यवाद सर. तर राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिलेला आहे आणि यामुळे मोदी सरकारला अर्थातच दणका बसलेला आहे. राफेल प्रकरणी आता नव्याने सुनावणी होणार आहे.
तर या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची अपडेट हीच आहे की राफेल प्रकरणी आता नव्याने सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक मोठा दणका दिला।